रामकृष्ण हरी मंडळींनो, तर आज आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर मंडळींनो, हा जो अभंग आहे हा आपल्या परिचयाचा अभंग आहे. कारण बऱ्याचदा हा अभंग आपण ऐकलेला आहे. या अभंगावरील कीर्तन हे सुद्धा ऐकलेले असेल मंडळींनो. आणि हा अभंग जो आहे आपण बरेचदा दृष्टांत म्हणून किंवा एखाद्याला उदाहरण म्हणून आपण सांगत असतो. कारण आपण जर आजूबाजूला बघितलं की एखाद्याचा मुलगा जो आहे तो खूप छान काम करतो, त्याचा व्यवहार चांगला आहे, त्याची वागणूक चांगली आहे आणि समोरच्याला सुद्धा तो मान सन्मान देतो. आणि तशाच प्रकारे त्याचे वडील सुद्धा त्याचप्रमाणे की जे वारकरी आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं गुणधर्म जे आहे ते सुद्धा दोघांचे सारखे. जर वडील चांगले आहेत आणि त्यांच्या पोटी सुद्धा पुत्र रत्न जे आहे ते सुद्धा चांगलं आहे, तेव्हा आपण बऱ्याचदा या पहिली जी ओवी आहे ती आपण बऱ्याचदा वापरतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपण वडिलांसारखाच मुलगा पुण्यवान आहे, भाग्यवान आहे, चांगला भक्ती करतो, वाचन आहे, कीर्तन श्रवण चांगलं आहे, त्यावेळी आपण सहज बोलून जातो. हा जो अभंग आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर आज याच अभंगाचा आपण भावार्थ, निरूपण, विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्यामध्ये जसं आपण अगोदर उदाहरण दिलेलं आहे मुलगा आणि वडिलांचं, यामध्ये सांगितल्याप्रमाणे जसं अशुद्ध आणि गुणकारी बीजांपासून मधुर रसाळ सदृढ फळे मिळतात, त्याचप्रमाणे त्याच्या अंतःकरणामध्ये, मनात आणि वागण्यात पूर्णतः शुद्धता आहे. त्याच्या जीवनातून जो काही व्यवहार, बोलणे, कृती बाहेर येते तेही रसपूर्ण, प्रभावशाली आणि जनहितकारक असते. आता शेतकऱ्यांना माहिती असतं की कोणत्या बीजामधून आपल्याला जी फळे आहेत किंवा उत्पन्न जे आहे चांगलं राहणार आहे. आंब्याच्या कोळी जे आहे, आंब्याची कोळी जर लावली तर त्यामधून आपल्याला आंबेच खायला मिळतील. जर आपण कडुलिंबाचं झाड लावलं तर त्यानंतर आपल्याला कडुलिंबाचं झाडच त्यामधून मिळणार आहे. यामधून आपण दुसरा अर्थ असाही घेऊ शकतो, जसं आपण पेरतो तसंच उगवतं आणि तेच आपल्याला मिळतं. जसं देणार तसंच मिळणार, अशा पद्धतीने. आता यामध्ये संत तुकाराम महाराज यांनी सांगितलंय की जे संतांचे जे मन आहे ते शुद्ध बीजासारखं असतं आणि त्या बीजामधून त्यांचे वागणे, बोलणे, विचार ही फळांसारखी जलकल्याणासाठी उपयुक्त ठरतात. आता वागणे म्हणजे काय तर कर्म आलंय, बोलणे म्हणजे वाणी, विचार म्हणजे भावना. आता संतांचे जे काही वागणूक असते, त्यांचं जे कर्म असतं, त्यांचे जे विचार असतात ते जन कल्याणासाठी उपयुक्त आहेत. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण इतरांसाठी आदर्श असतो. मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी. ज्याच्या मुखातून जेव्हा जेव्हा वाणी म्हणजे शब्द जे आहेत अमृतासारखे बाहेर येतात, अमृतवाणी. आपण बऱ्याचदा बघतो आपल्या आजूबाजूला भरपूर असे लोक असतात आणि आपल्याला अनुभव सुद्धा त्याचप्रमाणे येत असतो, जसा व्यक्ती तसा अनुभव. कारण आता दोन प्रकारचे व्यक्ती आहेत. जर आपण बोलण्याच्या बाबतीत जर घेतलं, काही लोक इतके मधुर बोलतात, त्यांची वाणी अमृतासारखी असते. म्हणजे त्यांनी जर आपल्याला बोलायला जर सुरुवात केली तर आपल्याला असं वाटतं ऐकतच राहावं. आणि दुसरा व्यक्ती असा आहे
की त्याने बोलायला जर सुरुवात केली तर त्या व्यक्तीच्या जवळ आपल्याला थांबू सुद्धा वाटत नाही. इतके त्याचे शब्द धारदार असतात, समोरच्याला त्रास देणारे असतात. तर अशा प्रकारे ज्याची अमृतवाणी आहे तो व्यक्ती सगळ्यांना प्रिय वाटतो, जवळचा वाटतो. पण ज्याची वाणी तिखट आहे त्या व्यक्तीसोबत आपल्याला क्षणभर सुद्धाही थांबू वाटत नाही. आता ज्याच्या मुखामध्ये अमृतवाणी आहे या ठिकाणी संत तुकाराम महाराज काय म्हणतात की मुखी अमृतवाणी देह वेचावा कारणे. आता अमृतवाणी म्हणजे काय, तर आपण या वाणीमधून त्या भगवंताचं नामस्मरण करावं, त्या भगवंताचं चिंतन करावं आणि या वाणीमधून जी आपली वाणी आहे, आपले शब्द जे आहे ते भगवंताच्या कारणी लागावे, त्याची सेवेमध्ये लागावे. आता ही अमृतवाणी ती केवळ अमृतासारखी गोड, चैतन्यदायी, उपदेशात्मक असते. अशा संतांचा देह म्हणजे स्वतःचा नसून, स्वतःसाठी नसून इतरांच्या कल्याणासाठी खर्ची पडणारे एक साधन आहे. भगवंताच्या सेवेसाठी, इतरांच्या कल्याणासाठी. आता ही अमृतवाणी असणारे जे लोक आहेत त्यांचा देह जो आहे इतरांच्या सेवेसाठी जातो. आता यामध्ये संतांच्या शब्दांमध्ये आपण बरेचदा बघतो की जे खरे संत आहेत, मी या ठिकाणी खरे शब्द वापरतोय, खरे संत, संतांच्या शब्दांमध्ये कटुता नसतेच, इतरांना दुखवण्याची वृत्ती नसते. त्यांच्या वाणीतून केवळ प्रेम, करुणा आणि ज्ञान प्रकट होत असतं. आणि म्हणूनच त्यांच्या शरीराचे प्रत्येक अंश समाजासाठी वाहिलेला असतो. अगदी त्या वृक्षाप्रमाणे जो स्वतःसाठी काही न राखता त्याच्या सावलीला येणाऱ्याला सावली देतो, भुकेलेला फळ देतो आणि गरजवंताला आश्रय देतो. अशा प्रकारे सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. आता जे संत आहेत, संतांचा देह, मन आणि आत्मा पूर्णपणे निर्मळ असतो. आता या ठिकाणी निर्मळ हा शब्द काय, सर्वांगी निर्मळ म्हणजे त्याचे चित्त शुद्ध आहे, लोकांविषयी त्याच्या मनामध्ये द्वेष नाही, त्याच्या मनामध्ये, त्या व्यक्तीच्या मनामध्ये राग नाही, कसल्याही प्रकारचा लोभ नाही आणि वासना ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्या मनामध्ये नाही. तर तो देह, ते मन जे आहे, ती आत्मा जी आहे ती निर्मळ आहे. त्यांचे चित्त इतके स्वच्छ आणि पावन असते की ती गंगेच्या पाण्यासारखे वाटते. जसे गंगा सर्व दोष दूर करते तसे त्यांच्या सहवासानेही दोष दूर होतात. आता या ठिकाणी गंगा ही केवळ नदी नसून एक शक्ती आहे जी स्पर्शाने आणि भावनेने ही पवित्रता देते. संतांच्या अंतःकरणात दुराभिमान, लोभ, द्वेष, क्रोध यांचा लवलेशही नसतो. त्यांच्या चित्ताची ही निर्मळता त्यांच्या वागण्यात, त्यांच्या संवादात आपल्याला स्पष्ट दिसून येते. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. तुकाराम महाराज म्हणतात की अशा संतांचे केवळ दर्शन झाले तरी मानवी जीवनातील पाप हे नष्ट होते. आता ते पाप कोणते आहेत, तर आधी भौतिक आहे, आधी दैविक आणि आध्यात्मिक असे तीन प्रकारचे पाप जे आहेत ते नष्ट होतात. तीन प्रकारचे ताप जे आहेत, माफ करा या ठिकाणी पाप नाही तर ताप. तर हे जे ताप आहेत तीन प्रकारचे, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक, हे जे ताप आहेत हे दूर होतात. आता या ठिकाणी पूर्णतः आपण जर याच्यातून संदेश घ्यायचा झाला तर ह्या अभंगातून एक संदेश आपल्याला मिळतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी. या ठिकाणी आपण आपल्या आत्म्याला,
आपल्या स्वतःला जे आहे शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. काम, क्रोध, लोभ, मत्सर, द्वेष ह्या गोष्टी आपल्या मनातून काढून टाकण्याचा विचार करा. दुसरी गोष्ट, मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणे. या ओळीमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या जिभेवर, आपण म्हणतो ना की व्यवहारामध्ये आपण राहायचं असेल तर आपल्या जिभेवरती साखर असायला पाहिजे. तर त्याचप्रमाणे मुखी अमृताची वाणी, आपण एखाद्याला समोरच्याला बोलतोय तर आपण आपलं बोलणं जे आहे समोरच्याला त्रासदायक वाटलं नाही पाहिजे. आपलं मन आपल्या बोलण्यामुळे त्याचं समोरच्याचं मन दुखावलं नाही पाहिजे. तर अशा प्रकारे आपली वाणी असली पाहिजे. तिसऱ्या ओळीमध्ये सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, जसं आपण अगोदर सांगितलंय की मनामध्ये कोणताच दुर्भावना ठेवायची नाही, दुराभिमान ठेवायचा नाही, अहंकार ठेवायचा नाही, लोभ नाही ठेवायचा, द्वेष नाही, क्रोध नाही, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपण या अभंगामधून संदेश घेऊ शकतो. आणि त्यानंतर ज्यावेळी हे सगळ्या गोष्टी आपण या गोष्टींचं पालन करू, आपल्या मनामध्ये आपल्या चित्ताला शुद्ध करण्याचा प्रयत्न करू, आणि ज्यावेळेस आपलं चित्त शुद्ध होईल त्यावेळेस तुकाराम महाराज स्वतः आपल्यासाठी म्हणतील, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. म्हणजे आपल्यातून जे वाईट गुणधर्म आहेत निघून गेले, आपली वाणी शुद्ध झाली, आणि ती वाणी जे भगवंताच्या कारणी भगवंताच्या चरणी अर्पण केली, म्हणजे आपण त्या वाणीमधून नामस्मरण सुरू केलं. आपल्या जोपर्यंत आपला देह आहे ह्या देहातून भगवत भक्ती सुरू केली तर आपण नक्कीच एकदा त्या भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे हा अभंग, ह्या अभंगाचा भावार्थ, निरूपण आणि विस्तृत विवेचन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर मंडळींनो, हा जो प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.